त्यानंतर आता आपल्याला पाहायचा आहे सेकंड जो हायड्रोजनचा कंपाऊंड आहे तो आहे वॉटर. सर्वांना माहिती आहे की वॉटर हा अतिशय इसेन्शियल कंपाऊंड आहे. वॉटरचा फॉर्म्युला जर आपण घेतला तर काय राहणार आहे H2O. सर्वांना माहितीच आहे. आपल्याला माहिती आहे की वॉटर इज द इसेन्शियल कंपाऊंड फॉर एनिमल्स ॲज वेल ॲज लिव्हिंग बीइंग्स और द एन्व्हायरमेंट. या एन्व्हायरमेंट मधलाही हा वॉटर महत्वाचा घटक आहे हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्याला माहिती आहे की ह्यूमन बॉडी नियर अबाउट 65% मास ऑफ द बॉडी इज कन्सिस्ट ऑफ वॉटर. जवळपास 65% मास जे आपल्या बॉडीचं असते हे वॉटरमुळेच असते. त्यानंतर प्लॅंट 95% द बॉडी ऑफ प्लॅंट इज कन्सिस्ट ऑफ वॉटर. म्हणजे जवळपास 95% जे मास असते प्लॅंटच्या बॉडीचं हे ड्यू टू द वॉटर. कशामुळे असते? वॉटर कंटेंट असते. अँड अबाउट 75% ऑफ मास ऑफ द अर्थ सरफेस, म्हणजे 75% ऑफ द अर्थ सरफेस, 75% ऑफ अर्थ सरफेस कन्सिस्ट ऑफ वॉटर. कशाला बनलेला आहे? कन्सिस्ट ऑफ वॉटर. म्हणजे जवळपास 75% जे अर्थ सरफेस आहे हे वॉटरमुळे बनलेलं आहे. ठीक आहे. वॉटर इज प्रेझेंट इन 3 फॉर्म. वॉटर ऍक्च्युली 3 फॉर्म मध्ये सापडत असते, आहे की नाही? आणि म्हणून आपण सांगतो की वॉटर इज प्रेझेंट ॲज आयदर सॉलिड, लिक्विड और वॉटर वेपर. म्हणून वॉटर इज एक्झिस्टिंग 3 फॉर्म. हे 3 फॉर्म मध्ये एक्झिस्ट असतो, आहे की नाही? अर्थ सरफेसवर दॅट इज इन सॉलिड फॉर्म, आहे की नाही? आता हा जो सॉलिड फॉर्म असतो याचा इन द फॉर्म ऑफ आईस. सर्वांना माहिती आहे इन द फॉर्म ऑफ आईस. वॉटर जे असते ते आईस किंवा दुसरा आपण म्हणतो स्नो, आहे की नाही? या फॉर्म मध्ये हा अर्थ सरफेसवर राहतो. त्यानंतर वॉटर ऑल्सो एक्झिस्टिंग लिक्विड. वॉटर हा लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा अर्थ सरफेसवर राहतो, आहे की नाही? आता हा जो अर्थ फॉर्म लिक्विड मध्ये राहते इन द फॉर्म ऑफ वॉटर इन लेक. हे कशाच्या फॉर्म मध्ये राहते? इन द फॉर्म ऑफ वॉटर. लिक्विड मध्ये हा वॉटर फॉर्म मध्ये राहतो. इन लेक्स, रिव्हर्स अँड सी वॉटर. या फॉर्म मध्ये हा लिक्विड स्टेट मध्ये अर्थ सरफेसवर राहतो. त्यानंतर वॉटर वेपर्स. तिसरा जो वॉटरचा फॉर्म आहे तो आहे वॉटर वेपर. व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. वॉटर वेपर्स म्हणजे वेपर्स फॉर्म मध्येही वॉटर्स आपल्याला अवेलेबल असते. आपल्याला माहिती आहे की ॲटमॉस्फिअर मधलं जे मॉइश्चर आहे की नाही, ह्युमिडिटी आहे, हे जे क्लाउड असते, ढग ज्याला म्हणतो आपण, ते हे कशामुळे आहे? वॉटरचंच कंटेंट असते इन द फॉर्म ऑफ वेपर. म्हणजेच वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर, इन द फॉर्म ऑफ वेपर्स. हे जेव्हा वेपरच्या फॉर्ममध्ये असेल इन ऑफ वेपर्स फॉर्म इन क्लाउड्स. कशामध्ये? क्लाउड्स, आहे की नाही? तसंच मॉइश्चर इन एअर और मॉइश्चर इन एअर. आपल्याला माहिती आहे की जे कोणता कोस्टल रिजन असते म्हणजे समुद्रकाठचा जो एरिया आहे त्यामध्ये वॉटर जे असते हे जास्तीत जास्त मॉइस्ट फॉर्म मध्ये असते. तिथे बरेचसे जे बिल्डिंग मटेरियल सुद्धा असते ते लवकर जमतात कारण तर एअरमध्ये खूप जास्त मॉइश्चर असते, म्हणजे वॉटर वेपर्स. म्हणून वॉटर हे 3 फॉर्म मध्ये एक्झिस्ट असते. सॉलिड इन द फॉर्म ऑफ आईस और स्नो, लिक्विड इन द फॉर्म ऑफ वॉटर इन लेक्स, रिव्हर्स, सी वॉटर्स. त्यानंतर वॉटर वेपर जे असतात इन द फॉर्म ऑफ वेपर्स इन क्लाउड ॲज वेल ॲज मॉइश्चर इन एअर. आता नेक्स्ट आहे आपल्याला महत्वाचं की इथे थोडक्यात इंट्रोडक्शन होतं. अवर बॉडी म्हणजेच आपली जी बॉडी असते त्या बॉडीमध्ये ॲनिमल्स बॉडी म्हणजेच जे काही ॲनिमल्स बॉडी असते तर नियरली 65% मास ऑफ द ॲनिमल बॉडी
is due to the water. Similarly, plant body, जी प्लॅन्टची बॉडी असते त्याच्यामध्ये 95% मास ऑफ द प्लॅन्ट बॉडी इज ड्यू टू द वॉटर. हे कशामुळे असते? वॉटरमुळे. ठीक आहे. तर हे तर थोडक्यात वॉटरचं इंट्रोडक्शन्स आहे. आणि वॉटर इज द इसेन्शियल कंपोनंट इन द अर्थ सर्फेस बिकॉज विदाउट वॉटर अवर लाईफ इज नॉट फुलफिल्ड, मीन्स नॉट कम्प्लीट. अदरवाईज जर वॉटरच नसलं तर आपणही जिवंत राहणार नाही आणि नेचरमधलं जे काही प्लॅन्ट आहे, बाकीचेही ॲनिमल्स आहे, हे सुद्धा जिवंत राहणार नाही. आणि त्याच्यामुळं वॉटर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड्स. नेक्स्ट आपल्याला यायचं स्ट्रक्चर ऑफ वॉटर पाहायचं आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला वॉटरचं डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा हे जे वॉटर आपण स्टडी करून राहिलेलो आहोत, हायड्रोजनमधला इम्पॉर्टंट कंपाऊंड्स. आता नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ वॉटर. सेकंड पॉइंट आपण याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ वॉटर. स्ट्रक्चर ऑफ वॉटर. स्ट्रक्चर ऑफ वॉटर. वॉटरचं स्ट्रक्चर पाहू. आता मला कोणत्याही कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढायचं असेल, आहे की नाही, स्ट्रक्चर ऑफ वॉटर जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर नॅचरल आहे की आपल्याला सेंट्रल ऑक्सिजन ॲटमचं हायब्रिडायझेशन माहिती पाहिजे, आहे की नाही. म्हणून मी सर्वात पहिल्यांदा वॉटरचं हायब्रिडायझेशन सांगणार आहोत. हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन ॲटम. हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन ॲटम इन वॉटर. वॉटरमधला जो ऑक्सिजन ॲटम आहे याचं हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp3 हायब्रिडायझेशन. आता याचं हायब्रिडायझेशन कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? तर हायब्रिडायझेशन काढण्यासाठी हा शॉर्टकट फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. दॅट इज H इज इक्वल टू हाफ नंबर ऑफ व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिजनचा व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतो, 6 ग्रुपचा असतो म्हणून, प्लस मोनोव्हॅलेंट ॲटम. नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट ॲटम त्याला किती अटॅच असतात? तर इथे मोनोव्हॅलेंट ॲटम 2 अटॅच आहे. मोनोव्हॅलेंट ॲटममध्ये हायड्रोजन्स आणि हॅलोजन्स घ्यायचं. दुसरा डायव्हॅलेंट ट्रायव्हॅलेंट ॲटम असेल तर त्यासाठी 0 घ्यायचं असतं या फॉर्म्युलामध्ये. त्याच्यामुळे H मीन्स हायब्रिड ऑर्बिटल, आहे की नाही. चला मी आता इथे व्हॅल्यू पुटअप करतो. हाफ. ऑक्सिजनसाठी व्हॅलन्स शेलमधले इलेक्ट्रॉन्स किती राहणार आहे? 6. ऑक्सिजन 6 ग्रुपचा असल्यामुळे, प्लस नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट ॲटम किती आहे याच्यामध्ये? वॉटरमध्ये 2 मोनोव्हॅलेंट ॲटम आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे? 8/2. आणि 8/2 जर आलं तर किती येते? 4. आणि 4 जर असेल तर त्याच्यामध्ये 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. काय आहे? आता 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे म्हणजे एक S आणि 3 P अशा ऑर्बिटल्स आहे की नाही. म्हणून यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? sp3 हायब्रिडायझेशन राहील. म्हणून हा जो वॉटर मॉलिक्यूल आहे त्यामध्ये जो सेंट्रल ऑक्सिजन ॲटम असते, या ऑक्सिजन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय राहणार आहे? sp3. आता बघा, लक्षात ठेवायचं आहे वॉटर जो असतो हा वॉटर कोव्हॅलंट हायड्राइड आहे. काय आहे? कोव्हॅलंट हायड्राइड. तुम्हाला माहिती आहे की जे पी ब्लॉकचे हायड्राइड असतात, ऑक्सिजन सोबतचा हायड्रोजनचा बायनरी कंपाऊंड्स आहे हायड्राइड. कोव्हॅलंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड म्हणत असतो आपण पी ब्लॉक मधले. जेवढेही पी ब्लॉकचे जे एलिमेंट असतात हे जेव्हा हायड्रोजन सोबत कंबाईन होत असतात तर जे हायड्राइड बनते तर त्यांना आपण कोव्हॅलंट हायड्राइड म्हणतो. याच्या आधीच्याच पोर्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता हे जे sp3 हायब्रिडायझेशन आहे त्यामुळे सेंट्रल ऑक्सिजन ॲटम आहे आपला, तर त्याविषयी 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. किती आहे? 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. पण या 4ही हायब्रिड ऑर्बिटल पैकी 2च बॉन्डिंग पेअर आहे. म्हणजे एक H आणि दुसराही H, आहे की नाही. उरलेले जे 2 आहेत तर ह्या 2 हायब्रिड ऑर्बिटल कशा आहेत? नॉन बॉन्डिंग पेअर आहे. म्हणजे याला आपण नॉन बॉन्डिंग पेअर म्हणतो किंवा लोन पेअर म्हणत असतो. काय म्हणत असतो? 2 लोन पेअर आहे आणि 2 बॉन्ड पेअर आहे. त्याच्यामुळं यांच्यामधला जो बॉन्ड अँगल आहे HOH हा जो बॉन्ड अँगल आहे हा 104 डिग्री, 104 पॉइंट म्हणजे 4 डिग्री 5 मिनिट्स एवढा याचा बॉन्ड अँगल आहे. 104 डिग्री 5 मिनिट हा यांच्यामधला बॉन्ड अँगल आहे. म्हणून आपण इथे सांगत असतो, लक्षात ठेवायचं आहे, यांचं हायब्रिडायझेशन sp3 आहे की नाही. या वॉटरमध्ये
टू बॉन्डिंग पेअर आहेत अँड टू लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. हे दोन बॉन्ड पेअर आणि दोन लोन पेअर. यांच्यामधला जो बॉन्ड अँगल आहे, बॉन्ड अँगल बिटवीन आहे की नाही एच, हा जो एच बॉन्ड अँगल आहे तो आहे 104 डिग्री 5 मिनिट एवढा बॉन्ड अँगल आहे. त्यानंतर याची जॉमेट्री किंवा याचा शेप जे आहे वॉटर मॉलिक्यूलमध्ये, वॉटर मॉलिक्यूलचा जो शेप आहे तो शेप कसा येणार आहे, बेंड शेप येते. काय येत असते, बेंड शेप. म्हणून याचा शेप कसा असतो, बेंड शेप आहे याचा. किंवा आपण डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल म्हणतो. अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स शेप इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, VSEPR थिअरी, या थिअरीच्या म्हणण्यानुसार हा डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल आहे. टेट्राहेड्रल म्हणजे टेट्राहेड्रल चेंज झालेला आहे. sp3 हायब्रिडायझेशन असेल तर टेट्राहेड्रल म्हणतो आपण, पण जेव्हा चारही बॉन्डिंग पेअर असते तेव्हा. पण हा डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल आहे. आता हा जो बॉन्ड अँगल आहे हा स्लाइटली रिड्यूस झालेला आहे. ऍक्च्युली जेव्हा sp3 हायब्रिडायझेशन असते तर चारही बॉन्डिंग पेअर जर असेल, जसं मिथेन आहे, मिथेनमध्ये सेंट्रल कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असते, तर प्रत्येक बॉन्ड अँगल 1099 डिग्री 28 मिनिटचा असतो. मग आता हा sp3 आहे तर याचा अर्थ हाही बॉन्ड अँगल कितीचा असला पाहिजे होता, 109 डिग्री 28 मिनिटचा असला पाहिजे होता. पण ऍक्च्युली हा बॉन्ड अँगल काय झाला, रिड्यूस झालेला आहे. तर आपली ही जी VSEPR थिअरी आहे यांचं म्हणणं आहे की जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात ते स्ट्रॉंग रिपल्शन करतात. हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात यांच्यामध्ये रिपल्शन जास्त होणार आहे. यांच्यामधलं रिपल्शन काय असेल, जास्त असते. आता हे रिपल्शन केल्याने हे लोन पेअर बॉन्ड पेअरवर बी जास्त रिपल्शन करेल. सेकंड जे रिपल्शन असते ते लोन पेअर बॉन्ड पेअर, आणि सर्वात कमी रिपल्शन कोणाकोणामध्ये असते, बॉन्ड पेअर मध्ये. त्यामध्ये बॉन्ड पेअर मध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यावर एक ऑब्जेक्टिव्ह बनवू शकतो की द बॉन्ड अँगल ऑफ वॉटर HOH बॉन्ड अँगल इन वॉटर इज लेस दॅन 109 डिग्री 28 मिनिट. तर त्याचा आन्सर काय, बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग रिपल्शन ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात हे स्ट्रॉंग रिपल्शन केल्यामुळे यांच्यामधला स्लाइटली बॉन्ड अँगल काय होत असतो, ओरिजिनल टेट्राहेड्रल बॉन्ड अँगल पेक्षा थोडासा डिक्रीज होत असतो. कारण लोन पेअर इलेक्ट्रॉन स्ट्रॉंग रिपल्शन करत असते, देन लोन पेअर बॉन्ड पेअर अँड देन बॉन्ड पेअर. तर अशा प्रकारे आपल्याला यांच्या स्ट्रक्चर विषयी माहिती द्यायची आहे. म्हणून याचा अँग्युलर किंवा बेंड शेप आहे म्हणू शकतो आपण. अँग्युलरही म्हणू शकतो याला, अँग्युलर or bend shape, or according to the VSEPR theory it has distorted tetrahedral shape. काय असणार आहे, डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल. क्लिअर आहे. आता हे जे यांची डायपोल मुवमेंट आहे, नेक्स्ट आपण यांची काय डायपोल मुवमेंट सांगायची आहे. डायपोल मुवमेंट ऑफ H2. वॉटरची जी डायपोल मुवमेंट आहे ती खूप जास्त आहे. वॉटर हा अँग्युलर जॉमेट्री असल्यामुळे इट्स हॅज अ डायपोल मुवमेंट, आणि याची डायपोल मुवमेंट किती आहे, 1.84 d. बघा लक्षात ठेवायचं आहे, 1.84 यांची डायपोल मुवमेंट आहे. आता बेसिकली डायपोल मुवमेंट कशामुळे आहे, त्याचा अँग्युलर शेप असल्यामुळे. वॉटरची डायपोल मुवमेंट जर आपण कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर की नाही, तर हे वॉटर हे अँग्युलर शेपचं आहे, आणि त्याच्यामुळं जे अँग्युलर शेप असल्यामुळं नॅचरली याचे जे वेक्टर प्लस असेल हे या डायरेक्शननं इलेक्ट्रॉनचा ओढला जाईल, आणि त्याच्यामुळे या दोन वेक्टरचं काय राहील, सम राहील, आणि त्याच्यामुळे याची जी डायपोल मुवमेंट आहे ते 1.84 डायपोल मुवमेंट आहे. याची हायली डायपोल मुवमेंट असल्यामुळं आणि हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असल्यामुळं हा मॅक्झिमम कंपाऊंडला आपल्यामध्ये काय करतो, सोल्युबल करतो. काय म्हटलं मी, याची हायर डायपोल मुवमेंट असल्यामुळं हा हायली पोलर मॉलिक्यूल आहे. कसं आहे, हायली पोलर मॉलिक्यूल आहे. 1.84 याची डायपोल मुवमेंट आहे, आणि त्याच्यामुळं वॉटर इज हायली पोलर मॉलिक्यूल.
त्याच्यामुळे हा वॉटर एकदम हाय पोलर मॉलिक्यूल आहे आणि पोलर मॉलिक्यूल असल्यामुळे आणि याची हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू असल्यामुळे इट सोल्युबल द लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स, अलग अलग कंपाऊंडले हे आपल्यामध्ये सोल्युबल करून घेऊ शकते. अँड दॅट्स वाय वॉटर इज ऍक्ट ॲज ए युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आणि म्हणून वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून काय होत असते, ऍक्ट होत असते. म्हणून वॉटरला आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणत असतो. तर काय कारण आहे त्याचं? बिकॉज इट हॅज हाय डायपोल मोमेंट व्हॅल्यू आहे ना, हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू, त्याची हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आणि हायर डायपोल मोमेंट असल्यामुळे इट हॅज टेंडन्सी टू सोल्युबल large type of compounds in them, and that's why water is a universal solvent. म्हणून वॉटर आपण काय म्हणत असतो, युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणत असतो. आता वॉटरची त्यांचे जे रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबरचे जे हायड्राइड्स आहेत तर त्यांच्यापेक्षा थोडी डिफरंट प्रॉपर्टी आहे. थोडं पहिल्यांदा आपण त्याच्यावर फोकस करू आणि मग वॉटरची जी स्पेशल प्रॉपर्टी आहे बाकीच्या हायड्राइड पेक्षा ती समजून घेऊ, आहे की नाही? म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी सोपं जाईल. तर आता मी जे इन्फॉर्मेशन देतो ते पहिले समजून घ्या की वॉटर, मी तुम्हाला सांगितलं आहे की वॉटर हा कोव्हॅलेंट हायड्राइड आहे. काय म्हटलं? कोव्हॅलेंट हायड्राइड आहे. तर आता वॉटर जर कोव्हॅलेंट हायड्राइड असेल तर वॉटर हा 16 ग्रुपचा मेंबर आहे. 16 ग्रुपमध्ये कोण कोण आहे? ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेलुरियम आहे आणि पोलोनियम आहे की नाही? 16 ग्रुपमध्ये कोणते कोणते एलिमेंट येतात? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम अँड पोलोनियम. आता हे जे 16 ग्रुपचे जेवढेही एलिमेंट्स आहेत यांचे जर हायड्राइड्स पाहिले तर H2O वॉटर, सेकंड जर पाहिला तर हायड्रोजन सल्फाइड H2S, हायड्रोजन सेलेनाइड, हायड्रोजन टेलुराइड्स आणि हायड्रोजन पोलोनाइड्स हे यांचे हायड्राइड्स आहेत. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा जो वॉटर आहे, हा वॉटर जो हायड्राइड आहे हा रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये आहे. कसा आहे? हा लिक्विड आहे. वाई त्याच्या खालचे जे हायड्राइड्स आहेत त्याच फॅमिलीचे जे रेस्ट ऑफ द हायड्राइड्स आहेत हे रूम टेम्परेचरला गॅसियस स्टेटमध्ये आहे. कसे आहेत? हे गॅसियस हायड्राइड आहे. ऍक्च्युली टॉप टू बॉटम जर आलो आपण तर व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते आणि वरतं गॅस असेल तर खाली तो लिक्विड आणि फायनली शेवटचा कंपाऊंड सॉलिड होत असतो. बरोबर आहे? व्हॅन्डरवॉल फोर्स वाढला पाहिजे साईज वाढल्यामुळे आणि त्यांच्या फिजिकल स्टेट चेंज झाल्या पाहिजे. वरचे नॅचरली व्हॅन्डरवॉल फोर्स कमी असल्यामुळे तो गॅसियस असले पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं एकच आहे की वॉटर हा काय असला पाहिजे होता? ऍक्च्युली गॅसियस स्टेटमध्ये असला पाहिजे होता. कसा पाहिजे होता? तो गॅसियस स्टेटमध्ये असला पाहिजे होता. पण वॉटर रूम टेम्परेचरला काय आहे? लिक्विड आहे. आणि वॉटरच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी ह्या बाकीच्या हायड्राइडपेक्षा डिफरंट आहेत. म्हणजे वॉटरचा फ्रीजिंग पॉइंटही हायर आहे, वॉटरचा बॉइलिंग पॉइंटही खूप जास्त असते, वॉटरचं हीट ऑफ वेपरायझेशन ही जी किंमत असते, हीट ऑफ वेपरायझेशन आहे की नाही? तर ह्याच्या व्हॅल्यू आहेत वॉटरच्या हे ॲज कम्पेअर टू हे जे बाकीचे मेंबर आहे यांच्यापेक्षा जास्त आहे. आता असं का आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर वॉटरमध्ये असं स्पेशल काय आहे ज्याच्यामुळे त्यांच्या रेस्ट ऑफ द फॅमिली हायड्राइडपेक्षा त्याची प्रॉपर्टी डिफरंट आहे. वॉटर हे रूम टेम्परेचरला लिक्विड असणे, वॉटरच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या स्पेशल प्रॉपर्टी, त्या वॉटरच्या ज्या स्पेशल प्रॉपर्टीज असतात हे कशामुळे असतात? तर वॉटरमध्ये स्पेशल टाईपची बॉन्डिंग आहे. वॉटरमध्ये एक स्पेशल टाईपची बॉन्डिंग आहे. ज्या बॉन्डिंगला आपण कोणती बॉन्डिंग म्हणत असतो? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटरमध्ये एक स्पेशल टाईपची बॉन्डिंग असते ते म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, ज्याला आपण काय म्हणतो? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो, जे या वॉटरला काहीतरी खास बनवते, आहे की नाही? बाकीच्या
रेस्ट ऑफ द हायड्राईडपेक्षा. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. मग आता हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वॉटरमध्येच का आहे, बाकीच्या रेस्ट ऑफ द फॅमिली ऑफ हायड्राईड्समध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग का नाही, तर तेही समजून घेऊ, आहे की नाही. आता म्हणूनच मी म्हटलं की वॉटर इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. तर हे रूम टेम्परेचरला लिक्विड असण्याचं कारणच असं आहे की त्यांच्यामध्ये स्पेशल कोणती प्रॉपर्टी असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. त्याच्यामुळे खूप सारे वॉटरचे मॉलिक्यूल एकमेकांना जॉईन होणार आहे. तर हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वॉटरला बाकीच्या हायड्राईडपेक्षा खास बनवते. तर आता बघा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग वॉटरमध्ये कशी तयार होणार आहे. सपोज हे एक वॉटरचा मॉलिक्यूल घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे. असाच मी आता दुसरा वॉटरचा मॉलिक्यूल घेतो. सपोज हे एक हायड्रोजन आणि वॉटरचा मॉलिक्यूल घेतला मी. असाच मी एक तिसरा वॉटरचा मॉलिक्यूल घेतो, आहे की नाही. असाच एक चौथाही सुद्धा वॉटरचा मॉलिक्यूल घेतो, ठीक आहे, जे अशा प्रकारे घेतलं. समजून राहिलं मी काय म्हटलं ते. असे मी वॉटरचे मॉलिक्यूल घेतो, ठीक आहे. एक फोर्थ वॉटरचा मॉलिक्यूल घेतो, पुन्हा एक वॉटरचा मॉलिक्यूल घेतो, लक्षात ठेवायचं अशा प्रकारे. तर हे वॉटरचे मॉलिक्यूल आपण घेऊ. तर हे वॉटर आणि ऑक्सिजन या वॉटरमध्ये जो H आणि OH यांच्यामधला जो बॉन्ड मधली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप जास्त असतो. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.1 आहे आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आहे. त्याच्यामुळं ऑक्सिजन आपल्याकडं हायली इलेक्ट्रॉन्स काय करतो, ओढतो. आणि म्हणून OH बॉन्ड वॉटरमधला हायली पोलर असतो. त्याच्यामुळं या ऑक्सिजनवर पार्शल निगेटिव्ह चार्ज तयार होते आणि हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह. असंच याही हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह, ऑक्सिजनवर पार्शल निगेटिव्ह. त्याच्यामुळं एक वॉटर मॉलिक्यूल 4 दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल सोबत 4 हायड्रोजन बॉन्ड बनवू शकते. म्हणून हा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन असते की हाऊ मेनी हायड्रोजन बॉन्ड्स आर फॉर्म बाय द वॉटर मॉलिक्युल्स. तर 4 हायड्रोजन बॉन्डिंग बनवू शकतो तो. 2 त्याचे जे ऑक्सिजन आहे ते नेबरर वॉटरच्या मॉलिक्यूल सोबत काय बनवतील, असे हायड्रोजन बॉन्डिंग बनवतील. नेबरर हायड्रोजन सोबत असे ऑक्सिजन 2 हायड्रोजन बॉन्डिंग करत. तसंच 2 हायड्रोजन आहे ते नेबरर ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग बनवत, नेबरर ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग बनवत, आहे की नाही. त्याच्यामुळे वॉटरमध्ये 1, 2, 3 आणि 4 अशा 4 हायड्रोजन बॉन्डिंग असते. म्हणजे एक सिंगल वॉटर मॉलिक्यूल तुमचा 4 हायड्रोजन बॉन्डिंग काय करत असतो, तयार करत असतो, हायड्रोजन बॉन्डिंग बनवत असतो. आणि याच्यामुळं असे हे वॉटर मॉलिक्यूल एकमेकांना असोसिएटेड राहतात, एका फोर्स ऑफ अट्रॅक्शननं चिटकून राहतात, जॉईंट राहतात. आणि त्याच्यामुळं यांचा बॉइलिंग पॉइंट एक्सेप्शनली हाय आहे. आणि म्हणूनच हे रूम टेम्परेचरला असे कसे असतात, असोसिएटेड राहतात आणि दे आर एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ लिक्विड. जसं जसं आपण याचं टेम्परेचर कमी करत जाऊ, आहे की नाही, जसं जसं याचं टेम्परेचर कमी करत जाऊ तर हे खूप जास्त स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल आणि एक ओपन केज लाईक स्ट्रक्चर बनल. वॉटरमध्ये काय बनल, ओपन केज लाईक स्ट्रक्चर बनल. ॲट 0 डिग्री टेम्परेचरला हे जे वॉटरचे मॉलिक्यूल जे असतात हे टेम्परेचर कमी केल्यामुळे याचं मोशन कमी होईल आणि ते एकदम सॉलिड कंडिशन्समध्ये येतील. म्हणून वॉटरचा जो फ्रीझिंग पॉइंट आहे तो 0 डिग्री राहील. 0 डिग्रीला त्याचा कोणता पॉइंट म्हणतो, फ्रीझिंग पॉइंट म्हणतो. 0 डिग्री म्हणजे 273 केल्विन टेम्परेचरला आपण काय म्हणत असतो, 0 डिग्री टेम्परेचर म्हणत असतो. त्याच्यामुळं या वॉटरच्या काही खास प्रॉपर्टी आहेत आणि त्या खास प्रॉपर्टी या वॉटरमध्ये असणाऱ्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे आहे, जे यांना याच फॅमिलीच्या हायड्राईडपेक्षा काय बनवते, स्पेशल बनवते. आणि म्हणूनच आपण वॉटरवर जे कोणता ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन येईल तर त्यामध्ये मॅक्सिमम आपल्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचा काय करायचा असतो, विचार करायचा असतो. बरोबर आहे की. आणि त्याच्यामुळं आपण जर यांच्या फिजिकल स्टेट जर लिहिल्या वॉटरच्या, आहे ना,
तर वॉटरचा सर्वात पहिल्यांदा जर आपण याचा बॉइलिंग पॉइंट पाहिला, बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर, तर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री टेम्परेचरला तो बॉईल होतो. प्युअर वॉटर आर बॉईल ॲट 100 डिग्री टेम्परेचर, म्हणून याचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री. 100 डिग्री मीन्स 373 केल्विन. म्हणजे प्युअर वॉटर जर असेल तर यांच्यामध्ये आपण जेव्हा या वॉटरचं टेम्परेचर 100 डिग्री देऊ त्यावेळेस हे सर्व हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक होतील आणि हा वेपराइज होईल. ठीक आहे, म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्शन वेपरमध्ये होईल. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं आहे हे रेस्ट ऑफ द फॅमिली मेंबर गॅस आहे, म्हणजे रूम टेम्परेचरलाच बॉईल झालेले आहे. पण हा वॉटर रूम टेम्परेचरला तर बॉईल होतच नाही, पण त्याला 100 डिग्री टेम्परेचर द्यावं लागते. त्यावेळेस हे सर्व हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक होईल आणि हा वॉटर वेपरमध्ये कन्व्हर्ट होईल. समजलं, लक्षात आलं? म्हणून वॉटरचा प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री, 373 केल्विन म्हणत असतो आपण केल्विनमध्ये. दुसरं यांचा फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट जो असतो, फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर, वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट हा 0 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे 0 डिग्रीला हे स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग तयार होईल आणि हे ओपन केज लाईक स्ट्रक्चर बनवलं. बघा कसं ओपन केज लाईक स्ट्रक्चर बनवलं. म्हणून याचा फ्रीजिंग पॉइंट 273 केल्विन हे याचा फ्रीजिंग पॉइंट आहे कोणाचा, वॉटरचा. त्याच्यानंतर याची खास प्रॉपर्टी कोणती आहे माहिती आहे का? डेन्सिटी. कोणती प्रॉपर्टी आहे? डेन्सिटी. आपल्याला माहिती आहे की जनरली सॉलिड जे असते, काय लिहितो लक्षात ठेवा, जनरली आहे की नाही, तर सॉलिड कोणताही असेल तर त्याची डेन्सिटी जास्त असते, त्याच्यानंतर लिक्विडची त्याच्यापेक्षा कमी आणि गॅसची सर्वात कमी असते. बरोबर आहे? तर इथे काय असायला पाहिजे होतं? आईस म्हणजे सॉलिड वॉटर, लिक्विड म्हणजे वॉटर आणि फायनली वेपर्स म्हणजे गॅस, आहे की नाही? तर नॅचरली कोणाची डेन्सिटी सर्वात जास्त असायला पाहिजे होती? आईसची डेन्सिटी जास्त असायला पाहिजे होती, आहे की नाही? पण तुम्ही डेन्सिटी ऑर्डर जर पाहिली वॉटर मधली तर लिक्विड H2O ची डेन्सिटी जास्त असते, नंतर सॉलिड आईस आणि सर्वात कमी डेन्सिटी कोणती असते? गॅस, आहे की? म्हणून डेन्सिटी कोणाची कमी आहे? सॉलिड आईसची, लिक्विडची जास्त आहे. दॅट्स वाईज आईस इज फ्लोट ऑन द लिक्विड सरफेस. तुम्ही आईस कोल्ड कंट्रीज पाहता तिथं वरची लेअर आईसची असते पण खाली वॉटर कसं असते? मराईन लाईक त्या वॉटरमध्ये असते. आणि याचं कारण काय की वॉटर लिक्विडच्या सरफेसवर फ्लोट का होऊन राहिला? वॉटर आईस का बरं वॉटरच्या सरफेसवर फ्लोट होऊन राहिला? आईस तर सॉलिड असते, सॉलिडची डेन्सिटी जास्त असायला पाहिजे, आईस खाली झालं पाहिजे, पण आईस खाली जाते का? नाही. त्याचं कारण आहे की आईसची डेन्सिटी काय असते? कमी असते. मग आता हे आईसची डेन्सिटी का कमी आहे हाही महत्वाचा क्वेश्चन आहे. बघा, आपल्याला माहिती आहे की जेव्हा या वॉटर मॉलिक्यूलमध्ये आपण त्याला फ्रीज करतो तर फ्रीज केल्यानंतर अशी हायड्रोजन बॉन्डिंग त्यांच्यामध्ये तयार होत असते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ही बॉन्डिंग तयार होत असताना इथे ओपन स्पेस तयार होत असते, याला आपण व्हॉइडही म्हणतो. काय म्हणतो? व्हॉइड. या सॉलिडमध्ये असे व्हॉइड्स तयार होत असतात. व्हॉइड्स म्हणजे गॅप तयार होत असते आणि ही स्ट्रक्चरली टेट्राहायड्रली स्ट्रक्चर तयार झाल्यामुळे हेक्सागोनल अरेंजमेंट होते यांची हायड्रोजन बॉन्डिंगमुळे आणि यांच्या सॉलिडमध्ये लार्ज व्हॅकंट गॅप तयार होत असतात आणि त्याच्यामुळं या आईसचं स्ट्रक्चर काय होते? व्हॉल्यूम वाढते हायड्रोजन बॉन्डिंगमुळे, एक्सटेंडिंग हायड्रोजन बॉन्डिंग. इट हॅज अ केज लाईक स्ट्रक्चर. एक केज लाईक स्ट्रक्चर बनते आणि खूप सारी गॅप मधात तयार झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढते. आणि आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे की डेन्सिटी इज नथिंग बट द मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर वाढलं तर डेन्सिटी काय होते? कमी होत असते. आणि या हायड्रोजन बॉन्डिंगमुळं मधामधात या हायड्रोजन बॉन्डिंगमुळं या आईसमध्ये वॉटर मॉलिक्यूलमध्ये खूप गॅप तयार होत असतात आणि त्याच्यामुळे त्यांची साईज इन्क्रीज होत असते. आणि व्हॉल्यूम जर इन्क्रीज झालं तर डेन्सिटी काय होते? कमी होत असते. तुम्ही बघा, एक साधं उदाहरण सांगतो. एवढं जर आईस घेतलं आपण आणि त्याला मेल्ट केलं तर ते एवढंसंच पाणी तयार होत असते, कारण ते जेव्हा जॉईंट होऊन राहिले त्यामुळे खूप जास्त त्याच्यामध्ये गॅप तयार होते. आणि जेव्हा तो लिक्विडमध्ये येते तेव्हा तो एकदम एकमेकांच्या जवळ असतात मॉलिक्यूल, आहे की नाही? आणि त्यामुळं
नॅचरली डेन्सिटी जी असते ही आईसची डेन्सिटी सर्वात कमी आहे, नंतर वॉटरची त्याच्यापेक्षा जास्त आहे की नाही. वॉटरची सर्वात जास्त आहे, आईसची कमी आहे आणि वेपरची सर्वात कमी आहे. तर त्याच्यामुळं दॅट्स वाय आईस आर फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. म्हणून वॉटरच्या सरफेसवर आईस काय होत असतो, फ्लोट होत असतो. हे सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. आता डेन्सिटी, मॅक्झिमम डेन्सिटी, यावर सुद्धा एमसीक्यू येते. आपल्याला जर एमसीक्यू विचारला वॉटरवर तर मॅक्झिमम डेन्सिटी ॲट व्हॉट टेम्परेचर, बघा वॉटरची कोणत्या टेम्परेचरला, वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेडेज असेल तर 39.2 फॅरेडेज. बघा लक्षात ठेवायचं आहे. वॉटर हॅज मॅक्झिमम डेन्सिटी ॲट 4 डिग्री सेल्सिअस आणि फॅरेडेमध्ये विचारलं तर 39.2 फॅरेडे. या टेम्परेचरला वॉटर हॅज मॅक्झिमम डेन्सिटी, त्याची काय असते, मॅक्झिमम डेन्सिटी असते, मॅक्झिमम डेन्सिटी. म्हणून तुम्हाला जर कोणी असं विचारलं की व्हॉट इज द, म्हणजे द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट, वॉटरची मॅक्झिमम डेन्सिटी कोणत्या टेम्परेचरला असते, 4 डिग्री टेम्परेचरला असते. फॅरेडेमध्ये विचारलं तर ते किती राहणार आहे, 39.2. बघा लक्षात ठेवायचं आहे, कारण आपल्याला डिग्रीचं फॅरेडेमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, C/100. C म्हणजे डिग्री सेल्सिअस टेम्परेचर डिवायडेड बाय F - 32/180. हे आपलं फॅरेडेमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण हे रिलेशन्स वापरत असतो. इथे आपण 4 डिग्री व्हॅल्यू पुटअप केली, इथे जर 4 डिग्री व्हॅल्यू पुटअप केली याचा आन्सर येते 39.2 फॅरेडे. आणि अशा प्रकारे आपण काय असते की वॉटरची डेन्सिटी मॅक्झिमम कोणत्या टेम्परेचरला असेल हे जर विचारलं तर आपण सांगू शकतो. क्लिअर झालं. मी आतापर्यंत जे पॉईंट शिकवले तुम्हाला त्याच्यामध्ये बरेचसे एमसीक्यू तुम्हाला विचारल्या जात असते, तर त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर व्यवस्थित फोकस करायचा आहे. आता हे जे वॉटर आहे बघा, आहे की नाही, तर या वॉटरचं आपल्याला केमिकल, पहिल्यांदा केमिकल प्रॉपर्टीज आपण समजून घेऊ. पहिले फिजिकल प्रॉपर्टीज घेऊ, मग केमिकल प्रॉपर्टी. आता आपण इंट्रोडक्शन्स पाहिलं, इंट्रोडक्शन्स नंतर आपण स्ट्रक्चर ऑफ वॉटर पाहिलं आणि स्ट्रक्चर ऑफ वॉटर नंतर वॉटरचं जे थोडंसं बिहेवियर आहे, म्हणजे वॉटरमध्ये काय स्पेशल आहे, तर वॉटरमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे, एक स्पेशल टाईपची बॉन्डिंग आहे जे त्याच फॅमिलीच्या हायड्राईड पासून त्याला डिफरंट बनवते. हे समजून घेतलं आपण. तर त्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं वॉटरच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी असते हे या बाकीच्या हायड्राईडपेक्षा कशा असतात, जास्त असतात, आहे की नाही. ज्यामध्ये फ्रीजिंग पॉइंट, त्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉइंट, त्याच्यानंतर त्याचं हीट ऑफ वेपरायझेशन्स, त्याच्यानंतर फ्युजन्स, हीट ऑफ फ्युजन्स, काय म्हणतो आपण, हीट ऑफ फ्युजन्स, हीट ऑफ वेपरायझेशन्स, हीट ऑफ फ्युजन्स, हे सर्व प्रॉपर्टी जे आहे ना, तर हे सर्व प्रॉपर्टी या बाकीच्या हायड्राईडपेक्षा जास्त असतात. तर कशामुळे, त्यांच्यामध्ये एक स्पेशल टाईपची बॉन्डिंग आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, जी या बाकीच्या हायड्राईडमध्ये नसते. आणि ती बॉन्डिंग कशामुळे आहे, यांच्यामध्ये लार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असल्यामुळे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये तो पोलर मॉलिक्यूल आहे आणि हायली पोलर मॉलिक्यूल असल्यामुळे त्याच्यामध्ये एक स्पेशल टाईपची बॉन्डिंग तयार होते, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, जे याला खास बनवते बाकीच्या हायड्राईडपेक्षा. आणि म्हणूनच ह्या ज्या प्रॉपर्टी आहे, बॉइलिंग पॉईंट, वॉटरचा एक्सेप्शनल बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री. रूम टेम्परेचरलाच तो गॅस असला पाहिजे होता, बॉईल झालेला असला पाहिजे होता, पण वॉटर 100 डिग्रीला बॉईल होत असते बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटर हॅज हाय फ्रीजिंग पॉईंट, 0 डिग्रीला तो फ्रीज होते बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. वॉटर's density is less, ice density is less than water because of intermolecular hydrogen bonding. आहे की नाही, बघा लक्षात ठेवायचं. म्हणून हे हायड्रोजन बॉन्डिंग त्याला एक्सेप्शनल बनवते. वॉटरची डेन्सिटी सुद्धा मॅक्झिमम कोणत्या टेम्परेचरला असते, 4 डिग्री टेम्परेचरला. फॅरेडेला विचारली तर 39.2 फॅरेडे. आणि मॅक्झिमम डेन्सिटी
आपण डिग्रीचं कन्व्हर्शन फॅरेडेमध्ये करण्यासाठी डिग्री अपॉन 100 डिवायडेड बाय F-32 डिवायडेड बाय 180 हा फॉर्म्युला वापरत असतो. क्लिअर झालं सर्वांना? आता आपण यांच्या काय पाहणार आहोत? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर अँड देन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. त्याच्यानंतर आपल्याला हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटरवर तुम्हाला कन्सेप्च्युअली क्वेश्चन्स विचारणारच आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी न वापरता आपण कोणतं वापरणार आहोत? NCERT कम्प्लीट सिलेबस आपल्याला करायचा आहे. NCERT जर तुम्ही व्यवस्थित वापरला, NCERTचं केमिस्ट्रीचं पुस्तक, तर तुमचा मॅक्झिमम पार्ट कव्हर होईल, जेणेकरून कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आहे त्याच्यात हायड्रोजन आणि S ब्लॉक एलिमेंट कंबाईन आहे, पण आपल्याला हे सेपरेट एक चॅप्टर आहे NCERTमध्ये, जे आपण NCERT बेस्ड चॅप्टर समजून घेऊन राहिलो. आणि हे प्रिपेअर्ड चांगलं करायचं आहे. याचे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा महत्त्वाचे आहेत. एक ना एक ऑब्जेक्टिव्ह हमखास परीक्षेत विचारते. आणि थेंबे थेंबे तळे साचे असं मन ऐकलेली आहे तुम्ही, आहे की नाही? म्हणजे आपल्याला हळूहळू छोटे छोटे मार्क कलेक्ट करून मोठे मार्क बनवायचे आहेत, जेणेकरून आपण सक्सेसफुल झालो पाहिजे. आणि हळूवारच अभ्यास करायचा असते, खूप फास्ट नाही करायचा आहे. क्लिअर आहे? त्याच्यामुळं थोडी थोडी जर मेहनत तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्ही कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता. बरोबर आहे? आता बेसिकली यांच्या आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटरवर फोकस करणार आहोत. ठीक आहे? तसे यामध्ये बऱ्याचशा फिजिकल प्रॉपर्टीज होत्या. बरोबर आहे? त्याच्यामुळे आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, तिसरा जो पॉईंट आहे वॉटरचा तो आहे आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटरच्या फिजिकल प्रॉपर्टीवर फोकस करू. तर पहिली फिजिकल प्रॉपर्टी आपण वॉटरची, बघा, वॉटरची पहिली फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. तर प्युअर वॉटर इज ट्रान्सपरंट, टेस्टलेस, कलरलेस अँड ओडरलेस. बघा, लक्षात ठेवायचं, हे जे प्युअर वॉटर असते हे ट्रान्सपरंट आहे की नाही? आपण याला काय म्हणतो? ट्रान्सपरंट. त्याच्यानंतर कलरलेस आणि ओडरलेस लिक्विड असते. ठीक आहे? कलरलेस, ओडरलेस, ट्रान्सपरंट, टेस्टलेस लिक्विड असतो. याला टेस्टही नसते वॉटरला, टेस्टलेस असं ही लिक्विड असते. ही पहिली फिजिकल प्रॉपर्टी झाली. मी आता सांगितलं आहे की आता जे आपण पाहिलं होते कोणते? वॉटर, हायड्रोजन सल्फाइड, हायड्रोजन सेलेनाइड, हायड्रोजन टेलुराइड्स आणि हायड्रोजन पोलोनाइड्स. तर हे जे वॉटर आहे हे वॉटर या बाकीच्या हायड्राईडपेक्षा थोड्या डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी दाखवत असते. म्हणजेच द फ्रीजिंग पॉईंट, यांचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे, फ्रीजिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, त्याच्यानंतर हीट ऑफ फ्युजन्स, यांची कोणती प्रॉपर्टी? हीट ऑफ फ्युजन, हीट ऑफ वेपरायझेशन्स, हीट ऑफ वेपरायझेशन. ही जी प्रॉपर्टी आहे कोणाची? वॉटरची. इट हॅज हायर व्हॅल्यू दॅन द अदर मेंबर्स. इट हॅज हायर व्हॅल्यू, यांची हायर व्हॅल्यू आहे की नाही? जसं वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री आहे, बाकीचे रूम टेम्परेचरलाच वेपराइज होत असतात, आहे की नाही? दे हॅव हायर व्हॅल्यू दॅन अदर हायड्राइड्स, दॅन अदर मेंबर्स ऑफ हायड्राइड्स. बाकीचे जे हायड्राइड्स आहेत त्यांच्यापेक्षा या प्रॉपर्टींच्या व्हॅल्यू यांच्या जास्त असते. तिसरी सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की वॉटर हॅज हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू. वॉटर हॅज हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू.
आणि डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू जास्त असल्यामुळे large number of chemical compounds are soluble in water and hence water is a universal solvent. त्याची हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू असल्यामुळे water is a universal solvent. Universal solvent means maximum compounds are soluble in water. है ना? Various type of compounds are soluble in water. त्याच्यानंतर प्युअर वॉटर आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे जे प्युअर वॉटर असते, कोणतं वॉटर? प्युअर वॉटर आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच प्युअर वॉटरमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. याचं कारण काय की प्युअर वॉटरचं डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू खूप कमी आहे, 10⁻⁻⁴. म्हणजे तो लेस अमाऊंटमध्ये डिसोशिएट होते. प्युअर वॉटरमध्ये एच पॉझिटिव्ह आयन्स आणि OH निगेटिव्ह आयन्स खूप कमी असतात. त्याच्यामुळं यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. मग यातला जर आपल्याला इलेक्ट्रिसिटीचे कंडक्टर बनवायचं असेल तर याच्यातनी आपल्याला ॲसिड किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ बेस ॲड करावं लागते, तेव्हाच हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते. अदरवाईज प्युअर वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज ऑफ लेस डिसोसिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू. त्याच्यानंतर वॉटर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन बायोस्फिअर. हे जे बायोस्फिअर आहे या बायोस्फिअरमध्ये वॉटर हा सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. दीज आर सम फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. हे वॉटरच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आता याच्यानंतर आपल्याला यांच्या केमिकल प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहेत. कोणत्या? केमिकल प्रॉपर्टी. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उद्याला स्टडी करणार. ओके.